चला बॅट्समॅन मैदानाकडे चला. दोन पंच मैदानाकडे रवाना होत आहेत. चल लगेचच उशीर नका करू प्लीज. चला लगेचच सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि 12th मॅन नावं माहीत असली तरी देखील 12 पाहिजे, कारण की विरोधी संघ कधी कधी आक्षेप नोंदवत असतो. ओमकार आणि साथीनं किशोर पोरजीला आपण पाहतो. ही सलामी जोडी टीम जय गणेश्वर धानसरची आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघांना विश ऑल द बेस्ट या मॅचसाठी. तर चला घाईनं थोडासा सामना कंप्लीट करायचा आहे. प्रत्येक मॅचला जवळजवळ 1 तासाचा अवधी जातोय. आपल्याकडे आज तेवढा अवधी नाहीये मी तरी म्हणेन. तर चला लवकर वेगानं सामना. ह्यानंतरचा जो अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळेल, जिथे एकता 11 रोहिंजन हा संघ खेळणार आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी संघ सुसज्ज असेल तो यस आमचे संदीप दादा पाटील यांचं देखील आगमन झालंय. स्वागत त्यांचं देखील. फलंदाज किशोर आणि ओमकार ही जोडी. पहिला चेंडू अगदी घुटना टेकला, परंतु गोलंदाज समोर आहे. या गोष्टी जर घडत असतील, फॉलो थ्रू जर आपल्याला आपला पूर्ण करता येत नसेल तर LBW मिळणार नाहीये. पंच देखील सातत्यानं सांगत असतात, जेव्हा आपण चेंडू रिलीज करता तेव्हा फॉलो थ्रू आपल्याला अगदी कोण बाहेर जावं लागतं, क्रीज सोडून आपल्याला जरूर धावावं लागतं. कधी कधी आपण इंटरनॅशनल स्तरावरती देखील पाहतोय की वॉर्निंग देखील दिली जाते गोलंदाजाला, जेव्हा तो विकेटवरती अगदी जिथे चेंडू रिलीज होतो अशा ठिकाणी जर सातत्यानं वावरत असेल तर त्याच्या वावरासाठी वॉर्निंग दिली जाते. फुल्यांचा चेंडू प्रहार केलाय मिडॉनच्या दिशेनं. बॉल चाललाय सेकंड बाउन्सला. चेंडू जरूर उचलण्यात येईल. फ्री हिट, नो बॉल घोषित केला होता. यस अर्थात फ्री हिट देखील असेल. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू एकदाच आहे, अनसक्सेस झाला तर पुन्हा मिळणार नाही ह्याची देखील दक्षता घ्या. आणि तो रिव्ह्यू आता वापरण्यात आलाय तलोज मजकूरकडनं. हाईट नो. यस बीमार साठी आता आपण पाहतोय. या अगोदर जर आपण विचार केला तर जर पंचांकडनं नो बॉल घोषित झाला, त्यांच्या डिसिजनला चॅलेंज करण्यात आलं ते ओमसाई तलोज मजकूरकडनं. जर सक्सेसफुल झाला तर मात्र मिळेल, परंतु अनसक्सेसफुल झाला तर पुन्हा मिळणार नाही याची दक्षता आपण घ्या. यस शिरवली संघ आहे. शिरवली ब हा संघ नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यांच्या अगेन्स्ट एकता 11 रोहिंजन संघ, श्री दुर्गा माता एकता 11 रोहिंजन संघ खेळताना आपण पाहू शकाल. एक्झॅक्टली काय घडलंय त्या ठिकाणी. पंचांकडनं नो बॉल घोषित झालाय, परंतु आता बीमारसाठी हा चेक करण्यात येत आहे. नो बॉल अर्थात 1+1 धावा 2 मिळतील आणि रिव्ह्यू अनसक्सेस झाला, आता पुन्हा मिळणार नाही याची देखील दक्षता घ्या. आणि आता वेगानं सामना आपल्याला पूर्ण करायचा आहे. धावफलकावरती 2 धावा आणि 2 सुरुवात देखील पाहायला मिळते. पहिला चेंडू चांगला होता, पाहिलं होतं खास करून ज्या पद्धतीनं किशोर पोरजीची खेळण्याची शैली आहे. पायडल स्वीपचे बरेचसे फटके तो दाखवतो, अशा मोमेंटला त्याला थांबवलं. फुल्लेंचा चेंडू एज लागली, बॉल चाललाय मागे. यष्टी रक्षक बॉलला अडवत असताना आपल्याला पाहायला मिळतात, परंतु सिंगल रोखू शकणार नाहीत. एकनं धावफलक 3 वरती. जबरदस्त दोन्ही संघ. ओम साई तळोजे मजकूर टीमचा विचार केला तर हेमंत पाटील, सोबतीनं बालू राजे, अनुजला देखील आपण पाहू शकाल. एक दमदार संघ, परंतु त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना ओमकार असतील, किशोर पोरजी असतील, कैलासला देखील आपण पाहू शकता, पारस असतील, एक नामांकित संघ. इथे काय घडलंय, पुन्हा एकदा पॅडल स्वीप करायचं होतं. फॉलिंग स्वीप खास करून हा पॅटर्न शॉट आहे, आपण नेहमीच पाहत असतो किशोर पोरजी कडून, परंतु आता सध्या तरी सपशेल अपयशी होत असताना, कारण की गोलंदाजी चांगली होते. गोलंदाजी ट्रॅकवरती भूषणला आपण पाहतोय. ह्या संघाचा एक दमदार हुकमी गोलंदाज मी तरी म्हणेन. ज्युनियर ऑलराऊंडर आहे, नेहमीच
चांगला खेळ त्याच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजी किंवा फलंदाजी प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये तो स्वतःला सिद्ध करत असतो आणि आज देखील तोच प्रयत्न सध्या भूषण पाटीलचा. फुल्लेंचा चेंडू गॅप मध्ये चाललाय, क्षेत्ररक्षक आहेत त्या क्षेत्रात, एकच धाव. लाजवाब गोलंदाजी. लेंथ मध्ये सातत्यानं बदल आपल्याला पाहायला मिळाला. काही चेंडू अगदी खोलात, काही फुलोर लेनचे असतील, काही शॉर्ट पिच असतील, तर काही बीमर, एक चेंडू बीमर देखील पाहायला मिळाला. म्हणजे प्रत्येक लेंथला आजमावण्याचं काम सध्या तरी भूषण पाटील करत असताना खरं तर गोलंदाजांची परीक्षाच घेतोय तो प्रत्येक लेंथवरती. ओर द विकेटनं पुढील बॉल. आता देखील लाडव्या बॅटनं खेळायचा प्रयत्न फसलाय. खरं तर मेरिटवरती खेळ आपण नेहमी म्हणतो, परंतु ज्या पद्धतीनं भूषणला देखील माहीत आहे, खास करून ऑन सेटला स्ट्रॉंग पद्धतीनं किशोर फलंदाजी करताना पाहायला मिळतोय आणि अशा मुमेंटला त्याला रोखण्यासाठी ट्रॅप रचण्यात आलं आणि त्याच्यासाठी सातत्यानं ऑफस्टिकच्या दिशेनं अवे फ्रॉम द बॉडी चेंडू टाकण्याचा प्रयत्न भूषण पाटीलचा आतापर्यंत सफल झालाय. 1 to go शेवटचा बॉल. चांगला चेंडू फुलर लेनचा. आता मात्र आपला पॅटर्न फटका दाखवत असताना बॉल बॅकवर्ड स्क्वेअर रिजनला एका टप्प्यावरती ओव्हर दी लाईन चौकार. खेळाडू ॲज अ स्वयंसेवक अशा संपूर्ण भूमिका इक्बाल शेख पूर्ण करतात. या ठिकाणी जर असतील तर त्यांचं सहर्ष स्वागत. या आपलं देखील या स्पर्धेच्या मार्फत आम्ही स्वागत करतोय. अन्यथा आमचा आवाज ऐकत असतील तर त्यांचा शब्द सुमणांनी आम्ही जरूर स्वागत करतोय. षटक क्रमांक 2 हेमंत पाटील मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या षटकासाठी पाहायला मिळतील. आता क्षेत्ररक्षण विखुरलेलं आपण पाहू शकाल. पहिल्या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी राहिली, परंतु अंतिम बॉलवरती भूषणच्या विरोधात आलेला चौकार आणि धावफलक पोहोचले ते 9 या आकड्यावरती. चला जास्त वेळ खर्च करू नका, सातत्यानं आम्ही तुम्हाला सूचित करतोय. जितका वेळ कमी उरेल अंतिम टप्प्यात सामने मात्र कमी षटकांचे होतील. सलामी जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये एकही विकेट गमावलं नाही. 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. धावा जरी फारशा आल्या नाहीत तरी देखील जमेची बाब की विकेट गमावला नाहीये. तो बॅटिंग करत असताना जय गणेश्वर धानसरनं पहिला चेंडू षटकातील कॉमेंट्री बॉक्स एंड कडून हेमंत पाटील. चांगला चेंडू कट करण्याचा प्रयत्न, एज घेऊन तडमॅनला बीट केलं बॉलनं. शर्यत लागली आहे तडमॅन आणि बॉलमध्ये, परंतु शर्यत जिंकली ती बॉलनं. चेंडू सीमारेषा पार. पहिल्याच बॉलवरती आगाज दमदार झालाय. मिळतील त्या 4 धावा. वेलकम इन टू द ग्राउंड असं म्हणत असताना मी तरी म्हणेन हेमंत पाटीलला, कारण की विरोधात त्याच्या चौकार आलाय. पहिला चेंडू चांगला होता, परंतु एज लागली आणि तडव्यान बीट झाला. त्यानंतर मात्र मिळतात त्या 4 धावा, महत्वपूर्ण 4 धावा. 4 ने 13 वरती धावफलक. पुढील चेंडू आता देखील ऑन साईडला टर्न केला. ऑन ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. डीप मधून काऊ कॉर्नर पुढे सरकलाय. बालू राजांना आपण पाहतोय. फिल्डिंग होईल फक्त सिंगल. चौकार, सिंगल, डबल या खेळीनं मात्र धावाला पुढे नेत असताना टीम धानसरचे हे दोन्ही ओपनिंग पेयर, ओपनिंग शिलेदार आपण पाहतोय. तर पिसारवे गावचं एक दमदार नेतृत्व, माजी सरपंच सन्माननीय प्रकाशजी म्हात्रे साहेबांचं आगमन झालंय. सोबतच आपण पाहतोय माजी सरपंच सन्माननीय उद्योजक संतोषजी म्हात्रे साहेबांचं देखील आगमन झालंय. मोस्ट वेलकम, आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. सध्याच्या घडीला आपण पाहतोय अगदी बहुमूल्य त्यांचा वेल, राजकीय वाटचाली सातत्यानं आपण पाहतोय. रणशिंग फुंकण्यात आलंय ते पनवेल महानगरपालिकेचा आणि अशा मुमेंटला देखील हा महत्त्वाचा वेळ त्यांनी या स्पर्धेसाठी दिला. त्याबद्दल आमच्या आयोजनकर्त्यांच्या वतीनं त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि राजकीय क्षेत्रातील ही बहुचर्चित जोडी आपण पाहतोय ती पिसारवे गावची माजी सरपंच सन्माननीय संतोष शेठ म्हात्रे आणि माजी सरपंच सन्माननीय प्रकाश शेठ म्हात्रे यांचं सहर्ष हार्दिक स्वागत या धरणाच्या क्रीडांगणावरती. कुंभारपाडाचं हे क्रीडांगण आणि आई गावदी क्रिकेट संघ धरणाचं हे नेत्रदीपक आयोजन. फटका चांगला आहे, अगदी बैठक आपण पाहतो. फॉलिंग स्वीप दाखवत असताना बॉल चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला.
चेंडू अडवला जाईल, परंतु 2 धावा अडवल्या नाहीयेत. 2 मिळतील आणि या 2च्या मदतीनं धावफलक पोहोचेल ते आता 20 या आकड्यावरती. या षटकात हेमंत पाटीलच्या विरोधात 2 चौकार आतापर्यंत पाहिलेत. 11 धावा त्याने खर्च केल्यात. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. यानंतर जी मॅच असेल, शिरवली ब हा संघ आपण खेळताना पाहू शकाल. जय हनुमान शिरवली आणि विरोधात श्री दुर्गामाता एकता 11 रोहिंजन. कॅप्टन या आपण. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न झाला, परंतु चेंडू बॅटचा संपर्क नाही. थोडासा दूर ठेवला होता हा चेंडू हेमंत पाटीलनं. डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला प्रयत्न हेमंत पाटीलचा देखील सातत्यानं पाहिलंय की लेग साईडला जास्त धावा एकवटण्याचा प्रयत्न होतोय. अशा मुवमेंटला थांबवायचं कसं, तर अवे फ्रॉम द बॉडी हे चेंडू आता तो दाखवत असताना दरम्यान हा चेंडू पॅडवरती आदलला. पिचिंग आउटसाइड दी लेग स्टंप पंचांनी दर्शवलं आणि बालबाल बचावला. लेगबायच्या स्वरूपामध्ये एक धाव धावफलकावरती होईल ऍड. षटक क्रमांक दुसरा संपलाय आणि धावफलकावरती धावसंख्या बिनबाद 21-21 आपल्याला पाहायला मिळते. खरं तर एक यवन जोडी सध्या तरी आमच्या मंचावरती पाहायला मिळते. गतवर्षी एक भली मोठी क्रीडा स्पर्धा प्रकाश जोतातील संपूर्ण रायगडामध्ये चर्चेचा विषय राहिला होता. अशी क्रीडा स्पर्धा आपण पिसारव्याच्या मैदानावरती पाहिली होती. स्वर्गीय निरवंती संतोष म्हात्रे यांच्या स्मृतीस उजाळा देणारी ती श्रद्धांजली चषकाची भली मोठी क्रीडा स्पर्धा पाहिली होती आणि त्या स्पर्धेचे प्रमुख जनक सन्माननीय संतोष शेठ म्हात्रे यांना आपण मुख्य अतिथी कक्षात पाहतोय. सहर्ष स्वागत त्यांचं. संघाचा खेळ त्यांच्या खूप चांगला राहिला होता आणि पिसारवे संघानं 2 सामने जिंकत या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान कायम ठेवलंय. तर मॅच सध्या तरी आपण पाहतोय एका बाजूनं लढतोय तो संघ धानसर आणि विरोधात खेळत असताना ओमसाई तलोजे मजकूरला आपण पाहतोय. 2 षटकामध्ये आतापर्यंत विकेट एकही गमावला नाही आणि धावफलकावरती 21 धावा पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 जय पाटीलचा वापर 3ऱ्या षटकामध्ये हायवे एंड कडनं आता जय सज्ज झालाय. समोर किशोर पोरजी विस्फोटक शैलीचा फलंदाज. दमदार खेळ नेहमीच त्यानं दाखवलाय अनेक स्पर्धेत. आज देखील अपेक्षा आहे. शॉर्ट पिच चेंडू फुल करायचं होतं. लाईन मिस झाली. या डॉटनं सुरुवात जय पाटीलची. आत्मविश्वास जयचा सध्या तरी पाहायला मिळतोय. टेनिस क्रिकेटचं हे महायुद्ध सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेटचं महायुद्ध क्रीडांगणावरती पाहतोय आणि क्रीडांगणाच्या बाहेर राजकीय घडामोडी राजकीय युद्ध आपल्याला पाहायला मिळतील. आणि खरं तर रणशिंग फुंकण्यात आले दिनांक 15 जानेवारीला. मात्र पनवेल महानगरपालिकेचं आपल्याला मतदान पाहायला मिळेल आणि तदनंतर निकाल देखील आपण पाहू शकता. अर्थात अनेक सारे राजकीय चेहरे रणांगणात उतरलेत, परंतु व्हाईट बॉल बॅक टू क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये देखील आपण लक्ष केंद्रित करूया. सिंगल मिळते ही अतिरिक्तच्या स्वरूपात ती बॅटिंग टीम जय गणेश्वर धानसरला. धावफलकाचा विचार केला तर 22 धावा 3रं षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळतंय. यानंतर जो सामना आहे दोन्ही संघाचे कॅप्टन आपण रिपोर्ट करा. श्री दुर्गामाता एकता 11 रोहिंजन आणि विरोधात जय हनुमान शिरवली ब हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. जय पाटील वन्स अगेन पंचाच्या उजव्या बाजूनं. फटका देखील चांगला आहे. आडव्या बॅटनं स्वीप पाहायला मिळतोय. गॅप मधून बॉल गोलीच्या वेगानं सीमारेषा पार आलाय कडक चौकार. जोपर्यंत किशोर पोरजी मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत धावांवरती अंकुश लावणं इतकं सोपं कार्य नाहीये. त्यासाठी चांगले चेंडू सातत्यानं चांगली लेंथ आणि लाईन दाखवावी लागेल गोलंदाजाला. परंतु एका बाजूला बॅटल चांगलं मी तरी म्हणेन जय पाटील प्रयत्न करतो. डॉट चेंडू हाताळतोय तर त्याच्या विरोधात चौकार देखील येत आहेत. आता देखील चांगला चेंडू अलॉंग दी कार्पेट बॉल चालला बिडॉप मध्ये जिथे क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. फक्त सिंगल. दमदार गोलंदाजी. मॅचमध्ये कडवा प्रतिकार करत असताना आपण ओमसाई तलोजे मजकूरला देखील पाहतोय. हा देखील एक लढवय्या संघ आहे. लढाई शेवटच्या क्षणापर्यंत होईल यात शंकाच नाही आहे.
चौकार, सिंगल, डबल, डॉट चेंडू सारं काही या सत्रामध्ये आतापर्यंत पाहायला मिळालंय. षटकार पाहिला नाहीये, परंतु 4 चौकार आतापर्यंत ह्या सत्रात पाहिलेत आणि ते 4ही चौकार किशोर पोर्जेच्या बॅटमधनं पाहायला मिळाले. ओमकारला देखील बॅटचा फेस ओपन करावा लागेल. स्क्वेअर कट बॉल गली रिजनला, जिथे अनुज मडवी आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण झालं, अन्यथा बॉल जर पुढे निघून गेला असता तर चौकार निश्चित होता. गुड फिल्डिंग, फक्त सिंगलने स्ट्राईक झाली. रूट 8 धावफलकावरती धावसंख्या 28-28 धावा. षटकातील 4 चेंडू समाप्त झालेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत जय पाटीलकडनं. सातत्यानं फिल्डिंगमध्ये परिवर्तन आपण पाहतोय. ऑफसाईडला फक्त 1 क्षेत्ररक्षक, तो देखील स्वीपर कव्हरला, आणि ऑनसाईडला 4 आपल्याला डीपमध्ये पाहायला मिळतात. जागा बनवली, फुल टॉस होता, फायर लेग थर्डमॅन झाला बीट, बॉल चालला सीमारेषा पार, चौकार. पंचांचा रिव्ह्यू, सॉफ्ट सिग्नल पंच. धानसरला, आणि या 5च्या मदतीने आता धावफलक वेगानं फ्लाय होत असताना धावसंख्या 33 आकड्यावरती. 33 धावा धावफलकावरती. फ्री हिटचा हा बॉल, आता देखील फायदा उचलला, क्षेत्ररक्षक आहेत. अगदी जीवाच्या आकांतानं बालूराजे धावले होते, पूर्णतः झोकून दिलं स्वतःला आणि बॉलला अडवलंय, परंतु धावा 2 अडवू शकणार नाहीत. 2 मिळतील आणि धावफलक 35 वरती. दरम्यान ज्या मान्यवरांचं नुकतंच आगमन आपण पाहतोय, सन्माननीय संतोष शेठ म्हात्रे, पिसारवी गावचे उद्योजक, त्यांच्याकडनं या स्पर्धेसाठी रोख रक्कम 10,000 रुपयाची धनराशी आली आहे. त्याबद्दल त्यांचं पुन्हा एकदा आयोजनकर्त्यांच्या वतीनं लाख लाख आभार आम्ही व्यक्त करतोय. बॅक टू क्रिकेट. षटकातील शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. 35 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पुन्हा जागा बनवली, आपला पॅटर्न शॉट दाखवत असताना बॉलला काढलंय ते स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून, सीमारेषा पार आलाय तो दमदार, दर्जेदार, रुबाबदार षटकार. मान्यवरांचं आगमन झालं, त्यांचा आपण शुभ सन्मान देखील करूया, कारण की अमूल्य त्यांचा वेळ आहे. त्यांचा वेळ आपण जास्त खर्च करत नाहीये. तर लगेच मान्यवरांचा शुभ सन्मान. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती बिनबाद 41, पहिल्या विकेटसाठी ही अभेद्य भागीदारी सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतंय. तर आमचे सन्माननीय संतोष शेठ म्हात्रे यांचा शुभ सन्मान. मी बालारामजी मडवी साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान करायचा आहे. संपूर्ण आमचे आयोजनकर्ता आहेत. त्यानंतर आमचे माजी सरपंच पिसारवे गावचे सन्माननीय प्रकाशजी म्हात्रे साहेबांचा देखील शुभ सन्मान होईल. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये हा शुभ सन्मान आपण पाहतोय. राजकीय पटलावरती सध्या तरी चर्चेत राहिलेले हे नाव आपण पाहू शकाल. अगदी उमेदवारी जाहीर केली आहे. सौ साक्षता धनेश म्हात्रे रणांगणाच्या रिंगणात उतरले आहेत आणि जरूर आपण पाहू शकाल त्यांच्या पाठीशी सातत्यानं आपण पाहतोय. त्यानंतर प्रकाशजी म्हात्रे माजी सरपंच पिसारवे गावचे, युवा उद्योजक, बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आपण पाहतोय. सातत्यानं अनेक ठिकाणी त्यांची कार्य आपल्याला पाहायला मिळतात. तर त्यांचा देखील शुभ सन्मान. महाराष्ट्राचं महावस्त्र अलंकार, शाळ, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांचा हा शुभ सन्मान पाहायला मिळतोय. 3 षटकांचा खेळ संपला. 41 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. प्रति षटकाचा विचार केला तर 13.66 अशी सरासरी गाठली आहे, परंतु अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत. शेवटचे 6 चेंडू गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज रोणक पाटीलला आपण पाहतोय. रोणकवरती विश्वास टाकलाय ओमसाई तलोज मजकूरनं, परंतु विश्वास सार्थ करेल का, मोठा प्रश्नचिन्ह सध्या तरी भेडसावतोय. या स्पर्धेसाठी बहुमूल्य वेळ दिला आणि स्पर्धेचा निरोप घेत असताना ही A1 जोडी आपण आलात. स्पर्धेची शोभा वाढवली आणि अमूल्य योगदान या स्पर्धेला दिलं, त्याबद्दल आपलं मनापासून आभार. प्रयत्न केला होता चाणाक्ष नीतीचा हा खेळाडू रोणक पाटीलचा विचार केला तर पहिल्याच बॉलवरती त्यानं मंकड विकेटचा प्रयत्न केला, परंतु मंकड विकेट
काही स्पर्धेमध्ये आपण पाहतो ऑन केलं जातं, काही स्पर्धेमध्ये डायरेक्टली देखील विकेट असते, परंतु इथे पंच दर्शवत आहेत की एकदा वॉर्निंग देण्यात येईल. परंतु दुसऱ्यांदा प्रयत्न केला, फलंदाज जाग्यावरती असेल तर कदाचित बॉल देखील नो असेल की काही, पंच ती चर्चा सध्या तरी करत असताना पाहायला मिळत आहेत. ऑफिशियल्स काही चर्चा करतायत कशा पद्धतीने नियम. पहिला चेंडू प्रयत्न झाला, परंतु जर प्रयत्न सफल नाही आहे. रौनक पाटील फिरकी गोलंदाज पाडल्यानंतर काहीसा चेंडू बाहेर निघतोय. पंच देखील आमच्या दिशेने वळतायत. वाईट बॉल, इट्स अ वाईट बॉल आणि अतिरिक्त धावा 42 वरती धावफलक. तर आतापर्यंत जेवढे सामने पाहिले 40च्या आसपास धावा पाहायला मिळत होत्या, परंतु ह्या मॅच मध्ये कदाचित 50चा आकडा देखील प्रथमतः पाहायला मिळेल की काय. प्रयत्न तर चालू आहे. इथे फटका फसलाय, भरपूर उंच, लांबी कमी, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. सुटलाय, झेल सुटलाय, फक्त एकच मिळेल. कारण की स्ट्राईक किशोर पोरजी यांच्या खात्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न तो जय गणेश्वर धानसरचा पाहायला मिळतोय. सिंगल मिळेल. धावफलकाचा विचार केला तर 43 धावा धावफलकावरती. चान्स घेतली जाईल. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत, त्या कारणास्तव आता जरूर चान्स घेत असताना आपण फलंदाजांना पाहू शकाल. रौनक पाटील फिरकीचा जादुई गोलंदाज पाहायला मिळतोय. खरं तर कला या गोलंदाजामध्ये पाहायला मिळतो. छोट्या यष्टीचा हा गोलंदाज आहे. फार वेगानं तो चेंडू टाकत नाही आहे, परंतु चेंडूला वळण देण्याची कला सध्या तो दाखवत असताना. फिल्डिंगमध्ये परिवर्तन, डीपमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीपमध्ये मिड विकेट, लॉंग ऑन देखील पाहायला मिळतोय. ही व्यूहरचना किशोर पोरजीसाठी. दरम्यान हा चेंडू अँगल तर बनला होता, परंतु बॉल जास्त बाहेर, रिटर्न क्रीजच्या जास्तच बॉल बाहेर निघतोय. खरं तर टर्न आहे या गोलंदाजामध्ये, ॲक्शन रिप्लेमध्ये देखील आपण पाहू शकाल, परंतु तो पिचिंग करतोय ऑफस्टिकला. ज्या पद्धतीनं बॉलला तो बाहेर काढतोय ते पाहता मी तर म्हणेन पिचिंग मिडल स्टंप किंवा लेग स्टंपला असणं गरजेचं आहे. कला तर आहे, परंतु सोबत लेंथमध्ये देखील त्याला आता नियंत्रण दाखवावं लागेल. ह्या गोष्टी प्रामुख्यानं जेव्हा लेफ्ट हँडर गोलंदाजी करतात ना, तर उजव्या हाताच्या फलंदाजासाठी ते नेहमीच डोकेदुखी ठरताना पाहायला मिळतात, परंतु ती डोकेदुखी पाहायला मिळेल का. रोनकचा हा चेंडू खेचण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा येतोय पुढे, टिपला झेल, फर्स्ट विकेट डाऊन. किशोर पोरजी बॅक टू द डग आउट. धावफलकावरती 44 धावा. कौतुक एका बाजूला रौनकचं देखील करावं लागेल. ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट तर त्यानं मिळवली, परंतु एका बाजूला धावा देखील त्याला रोखाव्या लागतील. षटकातील पुढील चेंडू समोरच्या दिशेला लॉब करायचं होतं, फटका फसलाय. बॅटकडे जरूर पाहतात, टिपलाय झेल आणि संपलाय केल किशोर. नंतर आता कैलाश पोरजी यांचा देखील धक्का सलग लागतोय. 2 चेंडू आणि 2 महत्वपूर्ण धक्के देत असताना मैदानाच्या आतमध्ये पाटील. फलंदाज राहुल पोरजी अगेंदा स्टन खेळण्याचा प्रयत्न. खरं तर कधी कधी आपण पाहतो जेव्हा फिरकी गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतात तेव्हा विथ द टर्न रिव्हर्सचे देखील फटके पाहायला मिळतात, परंतु समोरच्या दिशेला आणि ऑन साईडला अर्थात लेग साईडला प्रयत्न. सुरुवातीला प्रयत्न किशोर पोरजीचा फसला, अगेंदा स्टन खेळण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर समोरच्या दिशेला उडवायचं होतं. कैलास पोरजी देखील कॉर्ड बिहाइंडच्या माध्यमातून बाद झालेत. आता रिव्हर्स खेळायचो तर राहुलला, परंतु चांगला चेंडू. रिव्हर्स खेळत असताना खरं तर हँड आय कॉर्डिनेशन आपलं क्विक गरजेचं आहे. प्रयत्न केला, परंतु कौतुक एका बाजूला रौनक पाटीलचं करावं लागेल. एक चेंडू त्यानं स्वयर हाताळला, परंतु त्यानंतर जर त्याची वापसी आपण पाहिली तर लाजवाब वापसी. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती होता, परंतु तिसरा चेंडू डॉट आला मी तरी म्हणेन. त्यानंतर खरं तर आतापर्यंत या षटकातील चेंडू
5 समाप्त झालेत, परंतु 2 विकेट नंतर 4 समाप्त झालेत. इथे देखील चांगला चेंडू पडल्यानंतर पुन्हा बीट झालाय तो राहुल देखील. एज होती, यस, पंच दर्शवतात की अगदी स्मॉल एज आपण म्हणू शकतो. छोटी कडा लागली होती, एक धाव तिथे पूर्ण होईल, परंतु अंतिम षटकात कौतुक रॉनकचं करावं लागेल. शेवटचं षटक आहे आणि अशा मुवमेंटला जिथे फलंदाज अटॅकिंग मोडमध्ये पाहायला मिळतात आणि त्यांना रोखण्याचं काम केलंय. शेवटचा चेंडू, टार्गेट सेट बॉल. आतापर्यंत 45 बांधल्यात, शेवटच्या बॉलवरती किती मिळतील. टॉससाठी चला, एकता 11 रोहिंजन आणि जय हनुमान शिरवली. आडवा बॅटनं प्रहार केलाय, क्षेत्ररक्षण, थोडासा फंबल आणि लगेच 2 पूर्ण झाल्या. तिसरीचा देखील प्रयत्न चालवलाय, तिसरी मिळेल का. तिसरी धाव घेत असताना फलंदाज झालाय बाद. 2 जोडल्या जातील संघाच्या आणि वैयक्तिक फलंदाज ओमकारच्या खात्यामध्ये. आणि या 2च्या मदतीनं धावफलक 47-47. 48 आता चॅलेंजिंग टार्गेट, कारण की 24 चेंडू आणि प्रति बॉल मागे 2 धावा, म्हणजेच 200च्या स्ट्राईक रेटनं 48 धावा विजयासाठी बनवाव्या लागतील त्या ओम सईद तळोजा मजकूरला. +40 मास्टर आमचे संदीप दादा पाटील यांना पाहतोय. खरं तर मी म्हणेन इतक्या लवकर 40+ मध्ये गरज नव्हती, कारण की हे दोन्ही चेहरे आमचे स्वप्नील दादा आणि संदीप दादा जबरदस्त क्रिकेट दारणा गावसाठी, परंतु आता यंग चेहरे भरपूर खेळतात, त्या कारणास्तव जरूर ते 40+च्या माध्यमातून आता क्रिकेट खेळताना पाहायला मिळतात. नेक्स्ट मॅच चला, श्री दुर्गामाता एकता 11 रोहिंजन आणि विरोधात जय हनुमान शिरवली. दोन्ही संघाचे कॅप्टन टॉससाठी या. तर आमचे संदीपदादा पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी रोख रक्कम 1500 रुपये आलेत, त्यांचं देखील मनापासून आभार. तर चला, मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग देखील लगेच सजवायचे आहे. सिद्धू, आता जास्त वेळ चालणार नाहीये, वेळ अगोदरच आपल्याकडे कमी आहे. जवळजवळ 2 वाजायला आले, अजूनही पहिली फेरी पूर्ण होत नाही, अजूनही पहिल्या फेरीतील एक सामना बाकी आहे. अतिरिक्त मॅचेस आज कंप्लीट करायच्या आहेत, त्या कारणास्तव सातत्यानं आम्ही तुम्हाला ऑन करतोय. तर ओपनिंग प्लेयर लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवा आणि टॉससाठी हा अंतिम पुकार असेल. जर दोन्ही संघ उपस्थित नाही राहिले तर मॅच 3 षटकांची असेल, याची दक्षता टीम रोहिंजन आणि विरोधात शिरवली संघ घ्यायचे आहे. चला, केतन पाटील आलेत, तर मी संदीप दादा पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभासे आपण टॉस करायचा आहे. शिरोली संघाचे देखील संघनायक आपल्याला पाहायला मिळतात, स्वागत त्यांचं देखील. तर टॉस आपण करत आहोत, आमचे संदीप दादा पाटील 40+ मास्टर आपल्याला पाहायला मिळतील, त्यांच्या शुभ हस्ते करूया आपण टॉस. 4 षटकांची मॅच, कंपल्सरी चेसिंग, एक रिव्ह्यू इनिंग साठी आपण पाहतोय. हेड अँड टेल्स असा कॉइन स्पिन केला जाईल. टॉस बॉक्स मध्ये आपण दोन्ही कॅप्टनला पाहतोय. टेल इज अ कॉल, शिरवली संघाचा कॉल आणि जिंकलाय टॉस. रोहिंजनना अभिनंदन, शुभेच्छा असतील दोन्ही टीम्सला. तर सन्मान देखील लगेचच आपण घेऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आमचे संदीप दादा पाटील यांचा. तर आमचे मिथुन दादा मळवी यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळेल. आलेला प्रत्येक मान्यवराचा, ग्रामस्थाचा शुभ सन्मान सातत्यानं या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. डाव पहिला संपलाय, 47 बांधल्यात, 48 चॅलेंजिंग टार्गेट. खरं तर या खेळपट्टीवरती काल ॲव्हरेज स्कोअर 50 त्याहून अधिक आपण पाहत होतो. आज धावा थोड्याशा कमी बनत होत्या. आज एकदाही 50चा आकडा धाव पुस्तकावरती आपल्याला पाहायला मिळाला नाही आहे, परंतु आता काय घडेल. 47 बांधल्यानंतर 48चं टार्गेट चेस करण्यासाठी सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला भूषण पाटील आणि साथीनं बालू राजे ही जोडी पाहायला मिळते. चला, फिल्डिंग लवकर सजवायची आहे, सातत्यानं चर्चा नको आता.
प्रति चेंडू मागे 2 धावा, अर्थात 200च्या स्ट्राईक रेटनं ग्रामीण क्रिकेटमध्ये मांडताना आपण अनेकदा पाहतोय, परंतु समोर एक तगडी गोलंदाजी लाईनअप आपल्याला पाहायला मिळेल. कैलास 4G अनेक वर्षाचा अनुभव, ज्याच्या पाठीशी विविधता सातत्यानं तो दाखवत असतो. खरं तर आपल्या विभागाचा विचार केला तर 6 चेंडू अगदी 6 प्रकारचे हाताळण्याचा विक्रम ज्या गोलंदाजाकडनं सुरुवातीला आपण नावड्याचा प्रशांतला पाहायचो आणि त्यानंतर आपण आता कैलासला देखील पाहतोय. चांगला चेंडू होता, इनसाइड एज लागली होती, बॉल शॉट फाईन लेगला ट्रॅव्हल तर झाला, परंतु धाव नाहीये. डॉटनं सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. 48चं समीकरण गाठायचं आहे. स्ट्रायकिंग एंडला बालू राजेला आपण पाहतोय, सोबतीनं भूषण पाटील, विश्वसनीय जोडी. चला वेळ जास्त घेऊ नका प्लीज, सातत्यानं आपण पाहू शकाल वेल खर्च होतोय. अंतिम टप्प्यात जसा वेल कमी राहील, मॅचेस कमी षटकांच्या होतील याची दक्षता आपण घ्या, कारण की आयोजकांना माहीत आहे जास्त जर षटकं पाहायला मिळाली तर मॅचचा आनंद घेता येईल आमच्या प्रेक्षक वर्गांना, परंतु वेलच उरला नाही तर काय करायचं. स्लोवर चेंडू प्रहार केलाय, उडवलं बॉलला मिड विकेट रिजनला, क्षेत्ररक्षक बनेल दर्शक, त्याच्या डोक्यावरून बॉल फ्लाय होत असताना सीमारेषा पार संघर्षाचा शंखनाद करत असताना बालूराजे मैदानाच्या आतमध्ये फायर षटकार. एक तेरी तो एक मेरी मैदानाच्या आतमध्ये पहिला डॉट, त्यानंतर षटकार. 6 धावा. राऊंड द विकेट न कैलास. चांगला चेंडू, प्रत्युत्तर दिलं जातं. हेच तर बॅटल आहे क्रिकेटमध्ये. हा घमासान नेहमीच आपण पाहतोय. जेव्हा 2 अव्वल दर्जाचे खेळाडू आमने सामने येतात ना, तेव्हा मात्र हे चित्र हमखास पाहायला मिळतं. डॉट, मोठे फटके, डॉट, अशा पद्धतीची कामगिरी मी तरी म्हणेन. पहिला डॉट, त्यानंतर षटकार, पुन्हा डॉट आणि आता चौथा चेंडू. पुन्हा गती कमी केली होती, परंतु आडव्या बॅटनं खेचून आणलंय बॉलला मिड विकेटला. सिद्धूला आपण पाहतोय. चांगली फिल्डिंग, गुड फिल्डिंग. सिंगल रोखू शकणार नाहीये, परंतु 1 आणि धावफलकावरती 7. सुरुवात अगदी संयमानं आपण पाहतोय, परंतु संयम प्रत्येक बॉलवरती चालणार नाही. लक्ष मोठं आहे. 24 चेंडू आणि 48 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. त्या पाठलाग करत असताना ओमसाई तलोजा मजकूरला. पुढील चेंडू फुल लेनचा, समोरच्या दिशेला डाऊन दी ग्राउंड खेळतात. भूषण पाटीलचा तडाखा, बॉल चाललाय तो सेकंड बॉल्सला, सीमारेषा पार. आलाय दमदार चौकार. ही आता डीजे जीतूची आपण पाहतोय. खरं तर एखादा समालोचक इथे नसेल तरी देखील त्याचा भास ते करून देत आहेत. पुन्हा एकदा हलक्या हातानं टॅप करत असताना ऑन साईडला बॉल चालला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अगदी वेगानं चालू आहे. 2 धावा पूर्ण होतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. षटक पहिलं पूर्ण झालं. या षटकामध्ये 1 षटकार 1 चौकार देखील आपण पाहिला आणि डबल. एकंदर धाव पुस्तकावरती 13 पाहायला मिळतात. बिनबाद 13 अशी सुरुवात. प्रत्युत्तर चोख दिलंय, कारण की जेव्हा नानसर संघ बॅटिंग करत होता त्यांनी देखील बिनबाद 9 बनवल्या होत्या आणि त्यांच्या तुलनेत बिनबाद 13 अशी धाकड सुरुवात करत असताना मैदानाच्या आतमध्ये तो ओम साई तलोजा मजकूर संघ. षटक क्रमांक 2 आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज तुषारला आपण पाहतोय. तुषार राहिंज असं मला तरी वाटतं त्याचं आडनाव, आणि तो सध्या तरी आता गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 महत्वाचं षटक असेल. पहिल्याच षटकात तब्बल 13 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज सज्ज झालाय कॉमेंट्री बॉक्स एंड कडून राईट मोर द विकेटनं. चांगला चेंडू खोदून काढलाय. सिंगल तर मिळेल. एंड चेंज करत असताना दोन्ही फलंदाजांना माहित आहे चांगल्या चेंडूवरती सिंगल डबल जरी आली तरी देखील खराब बॉलला आपण टार्गेट करू शकतो, आणि ती रणनीती सध्या दाखवत असताना हे दोन्ही फलंदाज
बॅटिंग लाईनअप तलोजी मजकूरचा देखील चांगला आहे, म्हणजे मॅच चांगली आपल्याला पाहायला मिळेल. प्रेक्षक वर्गाला ज्या पद्धतीनं मागील मॅचेस रंगल्या होत्या, खरे तर अंतिम बॉलपर्यंत संघर्ष सातत्यानं प्रत्येक मॅचमध्ये पाहायला मिळतो. या मॅचमध्ये देखील तोच संघर्ष. तुषारचा हा चेंडू फटका चांगला आहे, समोरच्या दिशेला उडवलंय बॉलला, बॉल सीमारेषा पार. आणखीन एक ब्रँडेड A1 क्वालिटीचा षटकार पाहायला मिळतोय तो भूषणच्या बॅट. भूषण पाटील या संघाचा महत्वपूर्ण खेळाडू, महत्वाचा ऑलराऊंडर, आणि आता बॉलिंग मध्ये देखील चांगला दमखम त्याचा पाहिला, आणि आता बॅटिंग मध्ये देखील त्याचं योगदान पाहायला मिळतंय. अवे फ्रॉम द बॉडी दुरून खेळण्याचा प्रयत्न ड्राईव्ह करायचा होता, घुटना टेकवला देखील, परंतु चेंडूपर्यंत पोहोचले नाहीत. बॉल डॉट पाहायला मिळतोय. 7 धावा या षटकात देखील एकवटल्यात. धाव फलकावरती 20 आपल्याला पाहायला मिळतात. लक्ष 48चं, अजूनही 27 धावसंख्येची आवश्यकता. 28 धावसंख्येची, माफ करा, कारण की 47 बांधल्यात, 48चं टार्गेट आहे. तुषार सज्ज झालाय वन्स अगेन. फुल्लेंचा चेंडू प्रहार, आमंत्रण होतं, स्वीकारलंय. बलशाली फटका, शक्ती प्रदर्शन भूषण पाटीलचं. बॉलला फेकून देत असताना सीमारेषा पार, तडाखा षटकार. काय जबरदस्त बॅटिंग. मैदानाच्या आतमध्ये मात्र आता बरसत असताना आपण भूषणला पाहतोय. 2 षटकार, 1 चौकार. वैयक्तिक जर धावसंख्येचा विचार केला तर 18 या आकड्यावरती तो स्वतः खेळतो, आणि संघाला मात्र चांगल्या स्थितीमध्ये नेत असताना अर्थातच विजयाच्या दिशेनं त्याची वाटचाल आपल्याला पाहायला मिळते. विकेट जर आला नाही तर सहजतेनं सामना फिनिश करू शकतात हे 2 फलंदाज. इतकं टॅलेंट आणि इतकी क्षमता या दोघांमध्ये देखील आहे. विकेट मिळवावं लागेल. टीम दानसरल्या मॅचमध्ये वापसी करायची असेल तर विकेट गरजेचं आहे. प्रयत्न तर केला, बॅटन पॅड मध्ये हा बॉल डिलिव्हर केला होता. अप्रतिम चेंडू, सरप्राईज केलंय. कमबॅक साठी कसा चेंडू टाकायचा ना, त्याचं उदाहरण सध्या तर तुषार देखील दाखवत असताना. 13 तुषारनं देखील खर्च केला. धावपुस्तकावरती 26 पाहायला मिळतात. पहिल्या षटकात देखील कैलास पोर्जीनं 13 खर्च केला, आणि या षटकात देखील आतापर्यंत 13. शेवटचा चेंडू षटकातील किती धावा येतील. राईट मोर द विकेटनं तुषार. चांगला चेंडू, फटका देखील चांगला आहे. स्क्वेअर कट पाहायला मिळतोय. बॉल चाललाय तो डिपिश पॉइंटला. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय, परंतु धावा 2 मिळतील. सहजतेनं 2 पूर्ण झाल्यात. पाठलाग करत असताना 48चं पाण्याची मागणी केली जाते. 12th मॅन पाणी लवकर घेऊन मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल व्हायचं आहे. पद्धतीनं धावसंख्येचा विचार केला तर धावफलक 28 या आकड्यावरती. आता गरज आहे ती 20 धावसंख्येची. चेंडू 12 शिल्लक आहेत आणि विजयासाठी 20 धावा. मॅच रंगलिया. मॅच मध्ये बॅलन्स स्थिती पाहायला मिळतो. दोन्ही संघांसाठी गेम ऑन. 50% चान्सेस दोन्ही टीमला, परंतु हे षटक महत्वाचं असेल, टर्निंग पॉईंटचं षटक, आणि ते कुणावरती देतील त्यासाठी आता छोटीशी टीम मीटिंग, ड्रिंक्स ब्रेक सध्या तरी आपण पाहतोय. तुर्ताच बोलूया डीजे मास्टर. संघ आपण देखील सुसज्ज राहायचं आहे. टॉस जिंकलाय टीम रोहिंजन. डिसिजन आपला जो काही असेल प्रतिस्पर्ध्यांना कळवा, जेणेकरून आपला विरोधी संघ तो देखील सज्ज राहील की त्यांना बॅटिंग करायची आहे की फिल्डिंग. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅकवरती 3रं षटक आणि गोलंदाज पारस पोर्जीचा वापर. कैलास पोर्जी यांचे सुपुत्र आपण पाहतोय. कैलाशकडनं आज मिळवण हवा तसा खेळ झाला नाही, कारण की बॅटिंगमध्ये देखील शून्यावरती बाद झाला. गोलंदाजीमध्ये देखील 13 खर्च केला. विकेट त्यांनी देखील मिळवला नाही, आणि विकेटसाठी आता झालं तर रचलं गेलंय, परंतु विकेट मिळेल का.
धावफलकावरती 2 षटकानंतर 28 पाहायला मिळतात. 2 षटकात 28 बनल्यात, म्हणजे 20 धावा 2 षटकात बनणं सोपं आहे, परंतु जर विकेट आले तर या मॅचमध्ये कलाटणी पाहायला मिळेल. विकेट कोण मिळवेल हा मोठा प्रश्नचिन्ह सध्याच्या स्थितीला आपण पाहतो. या मॅचमध्ये पारसचा पहिलाच चेंडू, अगदी दूर ठेवलेला हा चेंडू लॉंग स्टॉपला, पंचांचा वाईटचा इशारा, पंजा, आणि हा पंजा खूपच महागात पडेल तो जयगणेश्वर धानसरला, कारण की आता शोल्डर डाऊन होतील यात शंकाच नाही. एकतर 20 धावा उरल्या होत्या 12 मध्ये, आणि अशा मोमेंटला 5 अतिरिक्त धावा. पारस फोरजी महागात पडतंय हे षटक, कारण की अतिरिक्त बोनसच्या स्वरूपामध्ये या 33 धावा धावपुस्तकावरती. आता गरज फक्त 15 धावसंख्येची 12 बॉलमध्ये. दरम्यान हा चेंडू खोदून काढलाय बालू राजेला आपण पाहतोय. अँकरिंग भूमिका तो पूर्ण करत असताना त्याला माहित आहे आता मला जोखीम घ्यायची गरज नाही. आपल्या जोडीला भूषण पाटील चांगला खेळ करतोय, आपल्या संघासाठी तो जर जास्त स्ट्राईक एंडवरती राहिला तर जरूर ते चांगलं ठरेल, आणि त्या हेतून सध्या तरी अँकरिंग भूमिका बालूराजे पूर्ण करत असताना ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. जर साथीदार चांगल्या टचमध्ये असेल तर त्याला जास्त खेळवावं हे गरजेचं आहे. चांगला चेंडू, डॉट बॉल दाखवावे लागतील सातत्यानं. विकेट डॉट जर आले तर या मॅचमध्ये नान्सर देखील वापसी करू शकतो. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधीही काही घडू शकतं. जरूर सामन्याचा कल होमसाईड तलोजा मजकूरच्या बाजूनं पाहायला मिळतोय, परंतु पलटवार होईल का धानसरचा. इथे देखील फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक धावचीची संधी, आणि यस विकेट, ज्या विकेटची गरज होती आतापर्यंत, आणि तो विकेट मात्र मिळवत असताना पारस अँड कंपनी नान्सरनं मिळवला विकेट, आणि परतावं लागेल भूषणला. धक्का पहिला पाठलाग करत असताना 48 ला होमसाईड तलोजा मजकूर. डीजे पापा कहते हैं जरूर, लेकिन बेटा ऐसा काम करेगा क्या हा देखील प्रश्नचिन्ह आहे. परंतु काम तर पहिल्या बॉलवरती बिघडवलं होतं मी तरी म्हणेन, कारण की एक्स्ट्रा 5 त्यानं खर्च केला, परंतु त्यानंतर पुन्हा वापसी करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद, त्यानंतर हेमंत पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. जे प्लॅटफॉर्म सजवलंय खरं तर पाया रचलाय, विजयाचा कळस त्यावरती चढवायचा आहे हेमंत पाटील आणि बालू राजेला. भूषणनं चांगलं कार्य केलं, कारण की भूषणच्या बॅटमधून आपण 2 षटकार 1 चौकार पाहिले. एकंदरीत जर विचार केला तर 20 धावसंख्येचं योगदान त्यांनी आपल्या टीमला दिलं, आणि तो बाद झालाय. 48 समीकरण विजयासाठी पूर्ण करायचं आहे. एका बाजूनं कडवा संघर्ष, कडवा प्रतिकार करत असताना जयगणेश्वर धानसरला देखील आपण पाहतोय इतक्या सहजासहजी सामना सोडणार नाही. धानसर संघ देखील एक लढवय्या संघ आहे, आणि ती लढाई शेवटच्या बॉल पर्यंत पाहायला मिळेल. फुल लेनचा चेंडू ड्राईव्ह केला ऑन साईडला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक कैलास आहेत, बॉलला फील्ड करतायत. फक्त सिंगल डबल देखील गरजेचे आहे. धावफलकावरती आता 1/35, 13 धावसंख्येची आवश्यकता, 8 चेंडू शिल्लक आणि 13 ची गरज. मॅच संपली नाही आहे, 2 चेंडू महत्वाचे ठरतील. या 2 वरती एखादा मोठा प्रहार मॅचमध्ये मी म्हणेन शिकंजा कसला जाईल तो तलोजा मजकूरचा, तर या 2 मध्ये एखादा विकेट या मॅच वरती पुन्हा एकदा वापसी आपण धानसरची देखील पाहू शकता. फोर द विकेटनं चेंडू पुन्हा एकदा लेग स्टिकच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतो. पंचाचा वाईटचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येवरती अंकुश गरजेचा आहे. जर अतिरिक्त धावा सातत्यानं खर्च झाल्या तर या मॅच मध्ये वापसी कठीण बनेल ती धानसर टीमसाठी. आता समीकरण पुन्हा बदललंय, 12 ची आवश्यकता, कंपल्सरी चेसिंग, 8 चेंडू शिल्लक आहेत. चांगला चेंडू पडल्यानंतर आपण पाहू शकता थोडीशी उचली प्रदान करण्याचा प्रयत्न, फार उचली नाहीये परंतु गुडलेंथला चेंडू टाकला, आणि खांद्याचा वापर करत असताना जान लावली जाते ती मी तरी म्हणेन पारसकडनं देखील. ती बापाच्या पावलावरती पाऊल टाकत असताना लढाई पारसची देखील पाहायला मिळते. अगदी राईज होणारा हा चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उंच आपल्याला पाहायला मिळाला, आणि वॉर्निंग मिळेल, परंतु रिव्ह्यू आहे त्यामुळे तो आता वापरला जाईल, कारण की रिव्ह्यू शिल्लक ठेवून काही उपयोग नाही आहे. एका बाजूला तलोजा मजकूर देखील हाच विचार करतोय की हा चेंडू महत्वाचा होता, ह्या बॉलवरती जर अतिरिक्त धाव मिळाली बॉल देखील अतिरिक्त मिळेल आणि धाव देखील मिळू शकते. काय घडलंय पंचांकडनं तर काही खून नाहीये, परंतु आता तिसरे पंच आशिष पाटील चेक करतील एक्झॅक्टली किती उंची या बॉलवरती होती.
फेअर डिलिव्हरी. तर या ठिकाणी जरूर आयोजनकर्त्यांच्या वतीनं सूचित करण्यात येत आहे की हा लीगल बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. तर जाऊया मॅचच्या दिशेनं. मॅच रंगली आहे. मैदानाच्या आतमध्ये काय कडवा संघर्ष पाहायला मिळतोय. अंतिम डॉट आला आणि या मॅच मध्ये कलाटणी आपल्याला पाहायला मिळाली. शेवटच्या आता 6 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता आहे ती 12 धावसंख्येची. 6-12 नेट टू नेट लढाई आपण पाहतो. ज्या 12च्या सरासरीनं धावा बनवायच्या होत्या ती सरासरी आतापर्यंत राखली आहे आणि आता देखील शेवटच्या 6 मध्ये 12 बनवायच्या आहेत. भूषणनं केलेली मेहनत ती जर त्या मेहनतीची फलश्रुती प्राप्त करायची असेल तर 6 मध्ये 12 बनवावे लागतील. अंतिम 6 चेंडू किशोर पोर्जेचा वापर एक्सपिरियन्स खेळाडू आणि त्याला 6 मध्ये 12 डिफेंड करायचे आहेत. समोर हेमंत पाटील आणि साथीनं आपण बालू राजेला ओपनिंग फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू अतिरिक्त बाहेर, वाईड बॉल, अतिरिक्त धाव. एक एक धाव खूप महत्वाची ठरू शकते. अशा मुवमेंटला टाकलेला हा वाईट ही डोकेदुखी मी तरी म्हणेन टीम लान्सरसाठी. आता समीकरण पुन्हा बदलते. शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते 6 आणि गरज आहे ते 11. कंपल्सरी चेसिंग आपल्या विभागामध्ये हा नियम आपण पाहतोय. 11 धावा विजयासाठी कंपल्सरी बनवावे लागतील. फटका चांगला आहे, लाजवाब. पायावरती टाकलेला चेंडू, त्यावरती आक्रमण, बॉलला पाठवलंय ते बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून सीमारेषा पार. यूज इट, षटकार. हा षटकार खूप महत्वाचा होता. मच नीडेड षटकार मी तरी म्हणेन. अंडर प्रेशर हा षटकार. आतापर्यंत संयम राखलं होतं बालू राजेनं, कारण की त्याला माहित होता भूषण चांगला खेळतोय. तोपर्यंत अँकर होता, परंतु आता लीड करत असताना त्याच्या बॅटमधनं षटकार आलाय आणि विजयाचं समीकरण त्यानं सोपं बनवलंय. आता 5 चेंडू आणि 5 ची आवश्यकता. जो सामना 1 बॉल 2 प्रति बॉल मागे पाहिजे होत्या, आता रन बॉल आलाय. शेवटचे 5 चेंडू आणि गरज आहे ती 5 धावसंख्येची. एका षटकारानं सामना कशा पद्धतीनं टर्न होतोय हे आपण पाहू शकाल. हेच तर क्रिकेट आहे. लिमिटेड ओव्हर्स. कधी कधी आपण पाहतोय T20चा सामना एका षटकानं बदलतो, तर आपण लिमिटेड ओव्हर्स एका बॉलनं देखील सामना बदलू शकतो आणि ते पाहायला मिळतंय. चांगला चेंडू. लढाई संपली नाही या. जोपर्यंत मॅच संपत नाही या तोपर्यंत लढाई संपली नाही या. कारण की आम्ही नेहमी म्हणतो की देख सामने लक्ष्य बडा, जिसके न लडखडा है कदम, वीर वही कहलाएगा जो लढेगा आखरी दम. लढाई चालू आहे. शेवटच्या क्षणापर्यंत लढाई दोन्ही बाजूने होईल यात शंकाच नाही या. आणि ती वीरता कोण सिद्ध करेल हे पाहावं लागेल. आता 4 चेंडू आणि गरज 5 धावसंख्येची. एका फटक्याचं काम आहे, परंतु 4 चेंडू मध्ये 1 फटका येईल का? पुन्हा लेट कट करायचं होतं. चेंडू बॅटचा संपर्क नाही. पंचांकडे पाहिलं जाते, परंतु पंच तटस्थ. बाद देखील नाही आहे आणि वाईट देखील नाही आहे. डॉट चेंडू आलाय आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव टीम नान्सरचा. काय घडलंय? पहिला वाईट, त्यानंतर षटकार आला होता. असं वाटलं 5 बॉल 5 धावा सहजतेनं बनतील, परंतु आता 3 चेंडू आणि गरज 5 धावसंख्येची. काय मॅच रंगली. मैदानाच्या आतमध्ये पैसा वसूल मॅच. दोन्ही संघाचे चाहते मॅचकडे आता लक्ष रोखून आहेत की सामना कोण जिंकेल. हेच तर क्रिकेट आहे. कधी सामना टीम तलोजाच्या बाजूने तर कधी सामना टीम नान्सरच्या बाजूने पाहायला मिळतोय. 3 मध्ये 5 बनवायच्या आहेत. पायचीची अपील झाली, परंतु अपील पंचांनी फेटाळली.
पिचिंगचा विचार पंच करतायत. आउटसाइड दी ऑफ स्टंप आणि लेग बायची एक धाव मिळते. या एका धावेनं धाव फलक पोहोचले 44. आता शेवटचे 2 चेंडू आणि गरज आहे ती 4 धावसंख्येची. पुन्हा सामना जिथे होता तिथेच आलाय. प्रति चेंडू मागे 24 मध्ये 48 होत्या, प्रति चेंडू मागे 2 आणि आता देखील प्रति चेंडू मागे 2च आपल्याला पाहायला मिळतात. हेच तर क्रिकेट आहे. परंतु सुरुवातीला काय घडलं काय बिघडलं हे विसरून आता आपल्याला काय करायचं आहे याचा विचार प्रामुख्याने करावा लागेल हेमंत पाटीलला. भरवसेमंद हा खेळाडू मॅच मध्ये सामना फिनिश करेल का? विजयाचं स्वप्न जे दाखवलं त्यांनी आतापर्यंत ते स्वप्न साकार होईल का? 2 चेंडू आणि गरज आहे ती 4 धावसंख्येची. 2-4चं समीकरण. चला मॅचचा रिदम तोडू नका प्लीज. भरपूर वेळ आपण या मॅच साठी घेतलाय. आता शेवटचे 2 चेंडू आणि गरज आहे ती 4 धावसंख्येची. काल देखील अंतिम मोमेंट पर्यंत मॅच रंगत होत्या आणि आज देखील तेच चित्र आपण पाहतोय. क्रिकेटचा विजय सातत्यानं ज्या पद्धतीनं जीसीसी धमाका आपण पाहतोय, धमाकेदार मॅचेस देखील पाहायला मिळतात. चांगला चेंडू डॉट आलाय आणि मॅच वरती आता ही मॅच आली अंतिम बॉल पर्यंत. शेवटचा 1 चेंडू आणि गरज 4 धावसंख्येची. का फुलातून मॅच. खरतर सामना कोणी जिंको, परंतु क्रिकेटमध्ये प्रेक्षकांची मनं दोन्ही संघानं जिंकली आहेत. परंतु आतापर्यंत घेतलेली मेहनत शेवटच्या बॉलवरती सार्थ होईल का? की या मॅच वरती पुन्हा एकदा विजयाचा शिक्कामोर्तब जय गणेश्वर दानसर करेल. मॅच मध्ये खऱ्या अर्थानं ट्विस्ट. प्रत्येक चेंडू अगणिक सामन्याचं समीकरण बदलताना पाहायला मिळालं. कधी मॅच हेलकावे घेते ती दानसरच्या बाजूनं, तर कधी मॅच आपल्याला टीम तलोजाच्या बाजूनं. परंतु आता सामना शेवटचा 1 चेंडू आणि 4ची गरज. टाळ्या एकदा जोरदार अंतिम बॉल साठी. 1 चेंडू कंपल्सरी 4 धावा विजयासाठी. फटका तर सजवलाय, भरपूर उंच गेलाय झेलसाठी. क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय. 1 कंप्लीट झाले, दुसरीचा प्रयत्न चालवलाय. 2 पूर्ण झाल्या, परंतु तिसरी घेत असताना रनआउटच्या स्वरूपात मॅच जिंकली आहे ती टीम जय गणेश्वर दानसर. अभिनंदन दानसर संघ. हार्ड लक, टफ लक. मी तरी म्हणेन टीम तलोजा मजकूर संघर्ष चांगला केला, परंतु अंतिम टप्प्यामध्ये पराभव पत्करावा लागला तो टीम तलोजा मजकूरला. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट किशोर पोरजी. बॅटिंग देखील चांगली आणि अंतिम मोमेंटला धावा रोखल्या. सुरुवातीला जरूर 7 धावा पहिल्याच बॉलवरती आल्या होत्या, तरी देखील 5 चेंडू 5 त्यानं डिफेंड केल्या आणि तो ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला शेक हँड करूनच मैदान सोडायचं आहे. खरं तर मैदानाच्या आतमध्ये रणबॉल समीकरण पूर्ण झालं नाही. खास करून खेम्यामध्ये फलंदाज असताना देखील हे कार्य झालं नाही. हा पराभव जरूर जिवारी लागला असेल टीम तलोजा मजकूरच्या. कारण की तब्बल जर विचार केला तर विस्फोटक शैलीचे त्यांचे बरेचसे फलंदाज होते, परंतु रणबॉल मॅच झाली नाही. हेच तर क्रिकेट आहे. हार्ड लक. पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा असतील, परंतु या मॅचचा हिरो वन्स अगेन स्वतःला पुन्हा त्यानं सिद्ध केलं. वय वर्ष हा फक्त आकडा आहे. आपल्यामध्ये असलेलं टॅलेंट आणि त्या टॅलेंटच्या जोरावरती पुन्हा एकदा मॅचचा हिरो किशोर पोरजी. तर मॅच सुरू होईल. पुन्हा एकदा वळूया कॉम्बॉक्स मध्ये आमचे साथी सिनियर समालोचक दिनेश सर यांच्या दिशेनं.